आता 14 जुलै 2025 गव्हर्मेंटान 2 रोरो फेरी द्वारका आणि गंगोत्री ह्यो चोडण ते रायबंदर मार्गाचेर स्टार्ट केल्यो आणि त्यो स्टार्ट केल्या उपरांत एक आता 7-8 म्हयने जाल्या उपरांत की कशा रितीन सगळें चलता आणि कितें चलता पळय ते पळोवपाक लागून आमी RTI मारलेले. म्हणजे म्हाजे सगळ्या डिपार्टमेंटांनी कितें पळय पब्लीक इंट्रस्टान विशय आसता पळय तेचेर हांव RTI म्हायती गोळा करता आणि जेन्ना जेन्ना ती गरज पडटा पब्लीक तेन्ना तो विशय घेता म्हायतीच्या आदाराचेर. हो म्हजो पयलीं पासून नेचर आहा. म्हणून आतां जी आमी म्हायती मागलेली त्या म्हायती उपरांत आमकां पळोवंक गावलें की सगळ्यान पयलीं हांव एक नमूद करता हांगासर की जे नॅविगेशन डिपार्टमेंट आहा त्या नॅविगेशन डिपार्टमेंटान जी लास्ट फेरीबोट बांदल्या, म्हणजे आतां तेंच्यांनी सळावली आनी ही बांदल्या पळय कुशावती ज्यो बेती ते पणजे मार्गाचेर चलता हेच्या अजून RTI मेळोंक ना. पूण लास्ट फेरीबोट फेब्रुवारी 2024 दूधसागर जी बांदल्या तिचो 1,10,00,000 खर्च येयला तेंकां आणि विजय मरिनानूच बांदलेली आसा. आतां तेका लागून फुडलो जो पळय आहा म्हणजे रोरो फेरीच्या संदर्भात आतां रोरो फेरी 2 पळय ज्यो चालू केल्या त्यो दोनूय रोरो फेरीची जर म्हायती जर मागली जाल्यार रोरो फेरी 14 जुलै 2025 ते मार्च 2026 74,32,729 रुपया त्यांचो इन्कम येयला. आणि जुलै 2025 ते फेब्रुवारी 2026 विजय मरीन सर्वीस पळय आहा तेका 7,76,92,512 रुपया सरकारान फारीक केल्या. आता डिफरन्स जो आहा 74 लाख आनी 7 कोटी हेच्या मदलो की 7,02,00,000 डिफरन्स एमावंट 7,02,59,783 रुपया सरकारान टॅक्स पेयराचे विजय मरिनाक फारीक केल्या. आता हो जर एमावंट पळयलो जाल्यार 1,10,000 हांवें सांगलेल्या प्रमाणे दूधसागर फेरीचे लास्ट सरकारान खर्च केले बांदपाक स्वताची सरकाराची. पण जर आता वाडोवन 26 आमी आसा वाडोवन 1,50,000 लाख जायतालो तर 6 फेरीबोटी सरकार हाडपाक शकताले. पूण सरकारान ते करूंक ना. किंवा रोरो फेरी ज्यो पळय आहा ह्यो सरकार डायरेक्ट खरेदी करपाक शकताले. चडूच ते 3.5 कोटी एका रोरो फेरीक पडटले आसले आमच्या म्हायती प्रमाणे. 3.5 7 कोटी भितर 2 रोरो फेरी स्वताच्यो येतल्यो आसल्यो आनी लोकांक बऱ्या पैकी सर्वीस दिवपाक मेळटली आसली. जे आयज सरकार जो कोण पळय पोसक्या सरकाराक हे घेवपाची संवय जाल्या हे सरकार पळय जे आहा भारतीय जनता पार्टी जे गोंय राज्यान हे सर्रासपणे पोसके आमदारूय घेता मागीर कोणाचे आमदार पळोवनूय व्हरता आनी पोसके लोकांक हांगासर हाडटा भायल्या. आनी म्हणजे WRTन बाकी कन्स्ट्रक्शन पळय आतां हांगासर नॅविगेशनान विजय मरीन पळय किंवा टुरिजम डिपार्टमेंटान आनीक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर अशा रितीन मागीर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान EV ट्रान्सलायन हैदराबाद कंपनी अशे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर भायले हाडटा आनी तांकां धंदो दिता तेंची बोल्सां भरता. अवाच्या सव्वा पयशे तांकां फारीक करता. हें आतां एक उदाहरण हांगासर आहा. आनी टॅक्स पेयराचे पयशे काडून तांकां दिवप हे सरकारान सर्रासपणे चालू दवरलेलें आहा आनी हितून शेवटी गोंयकारांक सोंपयता. आतां प्रश्न हांगासर निर्माण कितें जाता की स्वताच्यो फेरीबोटी हांव म्हणिना फेरीबोटी फायद्यान चलतल्यो कित्याक ते कमिटमेंट तो जो पळय आहा हो लार्जर पब्लीक इंट्रस्टान भारतीय जनता पार्टीचो कमिटमेंट 2012 जो भारतीय जनता पार्टीचो मॅनिफेस्टो मनोहर पर्रीकारान काडलेलो आनी त्या 12च्यान सत्ता मागलेली लोकां कडेन त्या प्रमाणे 12 लोकांनी सत्ता दिली आनी तितून चोडण रायबंदर मार्गाचेर पूल म्हत्वाचो पूल बांदतलो ही घोशणा केल्ली. तो पूल बांदपाक आयज पर्यंत तेंचे कडेन शक्य जालें ना. म्हणटच सरकारान फेरी ज्यो आहा ह्यो फुकट लोकांक दिवपाकूच जाय हे ठरलेलें आहा. कारण पयलीं जो चोडण भाग आसलो हो मडकय कुमारजुवा मतदारसंघान येतालो आतां मये मतदारसंघान येता आनी 2012 सर्रास प्रवीण जाटये किंवा प्रेमेन शेट मागीर ताचो भाव हांकां सगळ्यांक भारतीय जनता पार्टीच्या आमदार लोकांनी थंय निवडून दिल्लेले आहा. तेन्ना तो पूल करपाची सरकाराची जबाबदारी आसली. पूण ह्या सरकाराक संवय जाल्या नाका थंय विकास करप नाका कोणाक स्टेक होल्डरांक विश्वासान घेवप ना. आयज अटल सेतू बांदून सरकारान कितें निष्पन्न केलां. आयज मेर्शे जंक्शन पयले पणजे बस स्टँडाच्या भायर जंक्शन पयले आनी सर्रासपणे सगळो जर डेव्हलपमेंटाचो तो रोड जर पयलो पेडे जंक्शन दारगळ जंक्शन जाल्यार आमकां पळोवन येता की विकास जो केला तो बॅकफायर हेंचेर जाता. आनी ते निस्तरोवपाक आयज तांकां आनीक खर्च करून नवे फ्लायओवराचे हेचे प्रोजेक्ट्स करचे पडटा.
अशा रितीन सरकाराचे जे पळय उधळपट्टी पयशाची चल्लेल्या सामान्य बसवाले जे आहा आमच्या सारकिले टॅक्सीवाले हांकां सरकार कितें पळय स्किमी काडटा तेजे पयशे दिवपाक सरकारा कडेन ना. पूण हांगासून ठरोवन सारकें सरकार इंटेन्शनली म्हणटा पळय तशें सरकार आयज कोणाची ना कोणाची ह्या विजय मरिना सारकिल्यांची पोलसां भरपाक लागलेल्या. आयज सरकार म्हणटा की रो रो फेरी नांव दीत किंवा आतां नव्यो ज्यो हाडल्या कुशावती आनी सलावली. अरे मांडवीन 8 नॉटिकल मायल्सा वयर तुमी फेरी चलोवंकूच शकना. स्पीड आहा प्रत्येक गोश्टीक, गाडयेक कशी स्पीड आहा तशी फेरीबोटीकूय आनी बोटी ज्यो पळय प्रवास करता, बार्जी प्रवास करता तांकां स्पीड ठरोवन दिल्या. जर 8 नॉटिकल मायल्सा वयर जर गेले जाल्यार मांडवीचो धडाबिडा सगळ्यो कोसळटल्यो. म्हणून त्यो रो रो फेरी किंवा व्हडली इंजिनां बसोवन पळय तुमी पळय तो देखावो करता, कोणाक दाखोवपाक करता. म्हणून तेचो आमी निशेध करता मुख्यमंत्र्याचो. आनी चोडणवासीय किंवा सांखळेचे प्रवास करणारे लोक त्या फेरीबोटींच्यान, मागीर बिचोले भागांतले लोक, मये भागांतले लोक हेंच्यांनी खंय तरी आतां विचार करपाक जावो की आमी कोणाक निवडून दिता, कसल्या सरकाराक दिता. जे पोसके हाडून हाडून लोकांची पोटां भरता हांगासर, तेन्ना तांकां लोकांनी योग्य धडो आतां 27च्या निवडणुकीन शिकोवपाची गरज आसा. तुम्ही म्हणटा हें पळय रो रो फेरी हाडल्या पळय त्यो, तुम्ही म्हणटा एक हें लॉस म्हणून सरकाराक आनी एक्सचेकर्स मनी आहा पळय तो हो हेजेर घाला म्हणटा तुमी, उदकान कहो घाला. कित्याक तुमी म्हणटाले पळय 7 कोटी ऑलरेडी पे केल्या आनी जरी तर ते आवटरायट परचेस केले तुमी म्हणटा 2 फेरी येतले म्हणून रो रो फेरी. तो म्हणटा वेस्ट पब्लीक मनी. हय तेच न्हू, तेच सांगता न्हू हांव की कट कारस्थाने सारके इंटेन्शनली कट कारस्थाने. ह्याच्या पयलीं सोलार फेरी एक हाडली अशी 3.5 कोटी खर्च करून, आयज ती थंय फेरीबोटी कडेन पार्क करून दवरलेली आहा. काल मुख्यमंत्री एक स्टेटमेंट काडटा की आपूण खंय हांगासर ट्युरिस्ट हब निर्माण करता मांडवीन. अरे मांडवी तुमी दवरल्या, मांडवी तुमी इकून खाल्ली, कॅजिनोवाल्याक मांडवी दिवपाक आख्खो भाग सगळो आहा तो जेटी निर्माण करून तुमी इकून खाल्लो थंयसर. आनी खंयसर तुमी आनी हब करतले बोटी सोडपाचे. पूण हे सगळे स्टेटमेंट जे आहा हे हास्यास्पद आहा. हेच्या फाटल्यान कसलें प्लॅनिंग ना, हेच्या फाटल्यान मांडवीची कॅरिंग कॅपेसिटीचो स्टडी ना, मांडवीची मागीर आमचो इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जो आहा तेची स्टडी ना. अशा रितीन हे घेतलेले सगळे घाई गडबडीचे निर्णय हे खंय तरी सरकाराक बॅकफायर जातले. लोक अवश्य 2027 सरकाराक हेची जाप दितले, विचारतले, हेची आमकां खात्री आसा.